उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत हीच आईसाहेबांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। शारदीय नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येकजण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो। प्रत्येक स्त्री जिला जसं जमेल तसं त्या पद्धतीने सेवा करत असते। यंदा शारदीय नवरात्र ही 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे। आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन। म्हणजेच काय, देवीला कुंकुवाने अभिषेक घालावा। जी कुलदेवी आहे, कुलदेवीची अत्यंत प्रिय सेवा आहे ही आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, जी तुम्हाला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून करायची आहे। आता बघा, प्रत्येक स्त्री ही कुलदेवीची सेवा करू शकते। आता कुंकुमार्चन कोणी करावं तर प्रत्येक स्त्रीनं करावं। कुमारिका असू करू शकता, ब्रह्मचारिणी असू, सुवासिनी असू, असं अजिबात काही नाही, सर्व महिला ह्या सेवा करू शकतात। आणि तुम्हाला जर विटाळसुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही अर्थातच। आता कुंकुमार्चनची सेवा फक्त स्त्रियाच करतात का, पुरुष नाही करू शकत? तर हो, पुरुषही करू शकता। पण काय काय असतं ना, कुलदेवीची सेवा ही घरातल्या कुलस्त्रीने केली तर अतिशय उत्तम। कुलस्त्रीने करायची म्हणजे घरातल्या पुरुषांनी करायची नाही असं अजिबात नाही, स्त्रियांनी केली तरी अतिउत्तम आहे। आता कुंकुमार्चन याचा अर्थ काय, तर कुलदेवीला आपल्याला कुंकुवाने अभिषेक घालायचा असतो, तिला कुंकुवाचं अर्चन करायचं असतं। या नवरात्रीच्या कालावधीमध्ये खरं तर दररोज प्रत्येक माळीचं आपापलं विशिष्ट असं महत्त्व आहे। प्रत्येक दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे। पण काही अडचणींमुळे जर तुम्हाला रोज कुंकुमार्चन करणं शक्य नाही होणार तर पंचमीच्या दिवशी, सप्तमी, अष्टमी आणि महानवमी या 4 तरी दिवशी तुम्ही किमान कुंकुमार्चन करावं। जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करत असता तेव्हा काय सेवा करायची ती नेमकी कुंकुमार्चन करायचं असं करायचं याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। कुंकुमार्चन सेवा कधी करावी तर तुम्ही अगदी दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता। आता जेव्हा आपण देवीला कुंकुमार्चन करतो तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीचं शक्तितत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि हे शक्तितत्व कुंकुवात आकर्षण करून घेण्याची खूप जास्त क्षमता असते आणि तेच आकर्षणाचं कुंकू जर आपण आपल्या कपाळी लावलं तर ते देवीची तेवढीच ऊर्जा आपल्याला मिळत असते। म्हणून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आता बऱ्याच कमेंट अशा येतात की नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती, गुरुचरित्र पारायण करू शकतो का? तर मला एक सांगा, नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीची सेवा करा ना, तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा। गुरुचरित्राचं पारायण नवरात्रीनंतर करू शकता, थोडेसे 8-1 दिवस लेट केलं पारायण तर काही बिघडत नाही। आधी आपल्याला कुळाचार, कुलधर्म, कुलदेवीची सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर आता कुंकुमार्चन कसं करायचं तुम्हाला सांगितलं। आता कुंकुमार्चन 10 दिवस तेच कुंकू वापरायचं असतं। लगेच कुंकुम अर्चन केल्यावर आता काय, बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते, देवघट बसलेले आहेत, टाक घटी बसवतो, मग तुम्ही कुंकुमार्चन फोटोवर करू शकता, टाकावर करू शकता, मूर्तीवर करू शकता देवीच्या। मी तुम्हाला आता सांगणार आहे की काही कारणाने, समजा काही कारणामुळे प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते, असं आम्ही आमच्या कामानिमित्त बाहेरगावी आहोत, मग दुसऱ्या गावाला आहोत, आमच्या मूळ घरी घटस्थापना होते। आता अखंड दिवा चालू लावू शकतो का? हो लावू शकता का? आम्ही कुंकुमार्चन करू शकता का? हो करू शकता। आपण दुर्गा सप्तशती पारायण करू शकतो आणि सगळं करू शकतो जरी घट नसले तरी। नवरात्रीत अखंड दिवा लावला किंवा घटस्थापना करायला असाल तरच तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता, तरच तुम्ही सेवा करू शकता, असं अजिबात नाही। भले तुमच्याकडे अखंड दिवासुद्धा तुम्हाला लावणं शक्य होत नाही
करणं शक्य होत नाही तरी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. सेवेला कुठलंही असं काही बंधन नाही. मनोभावे करायची असते सेवा, प्रत्येक स्त्रीनं ती करायची असते. नक्कीच या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण कुंकुमार्चन सेवा करूया. आता कुंकुमार्चन ह्या 9 दिवसात तुम्ही कुंकवाचं अर्चन करू शकता, तेच तुम्ही डबल वापरू शकता. पण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये लवंगाचं अर्चन करायचं असतं. तुम्ही जे काही ड्रायफ्रूट आहे त्याच्यामध्ये काजूचं अर्चन करायचं, लवंगाचं अर्चन करायचं, बदामाचं अर्चन करायचं. ड्रायफ्रूट जे आहेत, जे मनुके आहेत, आता मनुके काळे नाहीत ना, चॉकलेटी मनुके ते सुद्धा असतात बघा, ते देवीला प्रिय आहेत, त्याचं तुम्ही अर्चन करू शकता. काजू घ्यायचे का तर त्यांचे तुकडे असतात ना बघा, ते असे ते त्याचं अर्चन केलं तरीही चालते. आपल्या घरामध्ये जे ड्रायफ्रूट उपलब्ध आहेत, काजू, बदाम, अक्रोड, मनुके, याचाही तुम्ही अर्चन करू शकता. फक्त मनुके काळे घ्यायचे नाही आहेत. आणि कुंकुमाचं अर्चन केलं तरीही चालेल. आता आपण बघूया की नेमकी कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते. आपल्या जिथे घटस्थापना केलेली आहे तिथे आपल्याला समोरच हे कुंकुमार्चन करायचं आहे. तिथे तुम्ही करू शकता. सगळ्यात आधी आपण बघूया की देवीच्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, पण तुम्ही कुलदेवीच्या फोटोवर देखील करू शकता. कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही करू शकता. माता लक्ष्मीच्या फोटोवर देखील करू शकता. श्रीयंत्रावर तुम्ही करू शकता. अन्नपूर्णा मातेचा फोटो आहे त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ज्यांच्याकडे यापैकी कुठलीही वस्तू अवेलेबल नाही त्यांनी काय करावं, छानपैकी एक सुपारी घ्यायची आणि सुपारीला कुलदेवी समजून आपण ते कुंकुमार्चन करायचं आहे. सुपारीवर केलं तरीही चालतं. जेव्हा तुम्ही सुपारीवर कुंकुमार्चन करता तेव्हा सगळ्यात आधी तर सुपारीला अभिषेक करावा. ओम एम हेम क्ली चामुंडाय विच्चा या मंत्राचा पाण्याने अभिषेक करावा 51 वेळेस किंवा 21 वेळेस. मग ही माझी कुलस्वामिनी आहे असं स्वरूप समजून तुम्ही तिच्यावर अभिषेक करू शकता. बघा, आता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये असं होते की देवी घटी बसलेली आहे. मग काही ठिकाणी देवपूजा करत नाहीत. या संदर्भात आपण बोलणारच आहोत. काही ठिकाणी असं समजा की रेणुका माता आमची कुलदेवी आहे, मग ती घटी बसलेली आहे, तर मग त्याचे टाक आपण उचलत नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग कुंकुमार्चन करताना आपल्याला टाक हलवायचा नाही, फोटोवर कुंकुमार्चन करायचं चालतं. तर श्रीयंत्र तुम्ही हलवू शकत नाही. मग कुंकुमार्चन कसं करायचं, समजा मला माहिती आहे 9 दिवस मी या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार आहे, तर मग काय करेल की भले मोठं असं एक ताट घेईल आणि त्याच्यावर श्रीयंत्राची स्थापना करून आणि त्याच्यावर मी कुंकुमार्चन 9 दिवस करेल. आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांनी लक्ष्मीच्या मूर्तीवर, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे. ज्याच्यावर करायचं आहे ते आपण जेव्हा घटस्थापना करणार आहोत त्याच वेळी आपण त्याच्याखाली एखादी प्लेट किंवा एखादं ताट असं ठेवायचं आहे आणि आपल्याला मग 9 दिवस छानपैकी त्याच्यावर त्या देवीवर कुंकुमार्चन करायचं आहे, ते हलवायचं नाही आहे. आणि आपल्याला तेच कुंकू रोज वापरायचे. मग साईडने ते कुंकू आपण भरून घेऊ शकतो आणि मग वापरू शकतो. आणि नंतर जी कोणती मूर्ती आहे आपल्याला ज्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे ते सुरुवातीला आपण अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर आपल्या करंगळी शेजारचं बोट आणि अंगठा याने करू शकतो, किंवा आपण मधलं बोट, करंगळी शेजारचं बोट आणि अंगठा याने करू शकतो, किंवा 5ही बोटांनी आपण कुंकू अर्पण करू शकतो. आपल्याला 16 वेळा श्रीसूक्तम म्हणू शकता आपण, किंवा आपण जे संस्कृतमधलं श्रीसूक्तम आहे ते आपण म्हणू शकतो, किंवा एक वेळेस म्हटलं तरीही चालतं, किंवा आपण जी आपली नवारणव मंत्राची माळ आहे त्याचं आपण कुंकुमार्चन करू शकतो. आणि जी देवी आहे ना, देवीला कुंकवाने अभिषेक कसा घालायचा, तर डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला देवीला अभिषेक घालायचा. मग महालक्ष्मीचा 108 नावं घेऊ शकता तुम्ही महालक्ष्मीवर करणार असाल तर. समजा महालक्ष्मीच्या मूर्तीवर मला कुंकुमार्चन करायचं आहे, तर मी काय करेल, महालक्ष्मीचे 108 नावं घेऊन मी कुंकुमार्चन करू शकते. तर तसं नाही, मग आपला जो नवारणव मंत्र आहे ना, ओम हेम एम हेम क्लीम चामुंडाय विच्च, ह्यानी आपण करू शकतो. आपल्याला जसं सोयीचं वाटेल असं या पद्धतीने आपण करू शकतो. आता रेणुका मातेच्या फोटोवर करायचे किंवा आईसाहेबांच्या फोटोवर करायचे, छोटासा असेल फोटो
तर तुम्ही आधी तो फोटो स्वच्छ आपण पुसून वगैरे घेऊ शकतो, नंतर स्थापित करू शकतो आणि त्याच पद्धतीने आपण फोटोवर देखील कुंकुमार्चन नवार्णव मंत्राने करू शकतो. मग त्यावेळी की नाही आपण काय करायचं आहे, कुंकुमार्चन करताना फोटोवर आपण आपली कोणतीही कुलदेवी असो तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यांनीच कुंकुमार्चन करायचं आहे. आणि लवंगाचा अर्पण करताना सुद्धा तुम्हाला नमो नमो म्हणायचं आहे. लवंग अर्पण करावं, काजू बदाम नमो नमो म्हटल्यावरच आपल्याला अर्पण करायचं. हे ड्रायफ्रूटच्या बाबतीत झालं आणि कुंकुवाच्या बाबतीत झालं. महालक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला करायचं आहे त्यावेळेस आपण काय करायचं की ओम श्री नमो नमोह नम नमोह श्री नमो नमः हे महालक्ष्मीचा मंत्र आहे. ओम श्री नमन नमोह ओम श्री नमो नमः महालक्ष्मी नमो नमः ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ह्या पद्धतीने तुम्ही कुंकू अर्पण करू शकता, कुंकुमार्चन करू शकता. किंवा श्री सुक्तम जे आपलं संस्कृतमधलं आहे, खूप सोपं आहे. आपली जी नित्यसेवा आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते तुम्ही करू शकता. किंवा आईसाहेबांची 108 नावे देखील तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या 5ही बोटांनी तुम्ही करू शकता. किंवा मी सांगितल्याप्रमाणे करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा यांनी तुम्ही करू शकता. आणि ओम चामुंडाय विजय नमो नमः ओम चामुंडाय विजय नमो नमः ओम चामुंडाय विजय नमो नमः. आता ह्याच्यावर काय करायचं, सुपारीवर सुद्धा आपल्याला चामुंडाय विजय नमो नमः ओम चामुंडाय विजय नमो नमः हेच म्हणत म्हणत आपल्याला सुपारीवर देखील अभिषेक कुंकुमार्चन करायचं आहे, कुंकुवाचं अर्चन करायचं आहे. आता रेणुका मातेच्या किंवा आई जगदंबेच्या फोटोवर अर्पण करताना, कुंकुमार्चन करताना काय करायचं, कुंकू वाढणार म्हणजे माझ्याबरोबर म्हणजे मी जेवढं मला उचलून घेता येईल तेवढं घ्यायचं आहे. नंतर म्हणजे फोटो आपल्याला उचलायचा नाही आहे ना, जेव्हा आपण फोटोवर करू त्यावेळेस आपल्याला जितकं घेता येईल ते बाजूचं कुंकू तितकं आपण काढून घ्यायचं आहे, ते परत आपण वापरायचं आहे. आणि आईसाहेबांचं शक्तितत्व नवरात्रीच्या कालावधीमध्ये खूप जागृत झालेलं असतं, त्यामुळे अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे. नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुंकुमार्चनची सेवा अजिबात चुकवू नका. प्रत्येकाने ही नवरात्रीमध्ये सेवा करावी आणि आईसाहेबांचा भरभरून देवीचा आशीर्वाद सगुण स्वरूपात प्राप्त करून घ्यावा. आणि त्यामुळे हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त सेवा करायची असते. कुंकुमार्चन देवीची सेवा अत्यंत आवडीची सेवा आहे, जी प्रत्येकाने भले तुम्हाला रोज नाही करणं शक्य झालं तरीसुद्धा पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमीला तुम्ही तर आवर्जून करा, रोज करावं. कारण कुंकुमार्चन खरं तर आपण फक्त महिन्याला करत असतो, पौर्णिमेला पण करत असतो, पण नवरात्रीच्या कालावधीमध्ये ही सेवा अजिबात चुकवायची नाही. वेळात वेळ काढून ही सेवा करायची. अगदी थोडा वेळ लागतो, पण रोजच्या रोज सेवा तुम्ही करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करते. आणि आज इथेच थांबते. नवीन व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहेत. पाहिले, आवडले तर कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही आहे. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.